दादा तुझं नाव सांग मला काय नक्की. नमस्ते, मी ओंकार सोमनाथ माळवदे. बरं काय परिस्थिती आहे इथं सांग मला. आता गेले मी जन्माच्या आधीपासूनच इथून पाण्याचा भरपूर हे होत होता. बरं. म्हणून घराची थोडी आम्ही हाईट वाढवली, नाही तर घरात पूर्णपणे पाणी आमच्या येत होतं. बरं. थोडे आम्ही हाईट वाढवल्या, पण पाण्याचं काय इथं हे लागना, म्हणजे पाणी थांबत पण नाही आणि ह्याच्यावर मार्ग पण निघणार. किती तर गेले किती वर्ष झाले. आता हे रोड केला, त्याच्या आधी त्यांनी पाईपा टाकल्या होत्या. ते पाईपीचं काम करून घ्यायला पाहिजे होतं. माझं तर असं मत होतं की पाण्याची व्यवस्था लावली असती तर बरं झालं असतं. बरं. की सध्या तर बघताय तर ही पूर्णपणे आमच्या थिएटरमध्ये पण आणि थिएटरच्या बाहेर पण, थिएटरमध्ये पण पूर्ण नाल्याचं पाणी आता पूर्णपणे आहे आणि ती सगळ्या घाण वास येतोय. उद्या चालताना पण ते कसं तर वाटते. म्हणताना आम्ही पर्याय मार्ग हा काढला. तिथं पण पाणी थोडं. नगरपालिकेला तुम्ही कळवलंय का? ह्याच्या आधी आम्ही भरपूर वेळ नगरपालिकेला कळवण्यापेक्षा नगरपालिकेला दिसतंय ना ते. आता किती तर वर्ष झालं माणसांना ते दिसतंय. आपण सांगण्यात आणि ते अनुभवण्यात फरक आहे. मग सध्याची परिस्थिती इथल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की पाणी असल्यामुळं इथं भरपूर हाल होतंय. की बाबा गाडी जात नाही, नाहीतर गाडी खराब होते, नाहीतर पाण्यामुळं अनेक रोग येतात. आणि साफसफाईला काय आतली साफसफाई करायला काय नगरपालिका येऊ शकत नाही. ठीक आहे, पण अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आहे. ही या ठिकाणी कुटुंब इकडं राहतंय, यांचा संसार अक्षरशः पाण्यामध्ये तरंगतोय. कुठंतरी नगरपालिकेनं याची दखल घेतली पाहिजे. लोकांची समस्या मोठ्या प्रमाणावरती आहे. आता मुळातच जयन टॉकीसमोर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठतंय. ते पाणी आता टॉकीमध्ये सुद्धा चाललंय ना पाणी. टॉकीमध्ये येते का पाणी? टॉकीजमध्ये ड्रेनेजमध्ये भरतं ते पण खाली. ड्रेनेजमध्ये सुद्धा टॉकीच्या पाणी चाललेलं आहे आणि अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी घटना. म्हणजे हा आजींचा संसार आहे. वृद्ध महिला असतील किंवा हे जोडपं इथं राहतंय. आता त्यांच्या जोडपं जे आहे त्यांच्या अक्षरशः घरात पाणी आलंय बघा. याला कोण जबाबदार असा प्रश्न मला या ठिकाणी थेट विचारायचा आहे. नगरपालिकेनं या गोष्टीकडे लक्ष देऊ. अक्षरशः पाणी आतमध्ये येतं आहे. नगरपालिकेनं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा जो प्रश्न आहे तो प्रश्न मिटवला पाहिजे. हा जो समोरचा भाग दिसतो इथं, आता बघा इथं पाणी थोडंसं साठलेलं आहे, मात्र पाणी ओसरलेलं असले. आता त्या ज्या गाड्या समोर दिसत आहेत तुम्हाला, त्या गाड्या अक्षरशः निम्म्या बुडलेल्या अवस्थेत असतात. मात्र आत्ता पाणी ओसरल्यामुळं थोडासा हा परिसर रिकामा झालेला आहे. मात्र नगरपालिका प्रशासन